पण तू आहेस जळगावची, पण आता एकदम हे सगळं बोलताना एकदम पुणेरी वाटतेस. मला वाटतं हे जरा नाटकाचे संस्कार असतील की ज्याच्यामुळे थोडं मराठी भाषेवरती आपलं प्रभुत्व येतं किंवा आपला वापर मराठी भाषेचा हा तेवढा वाढतो. आणि आजूबाजूची लोकं सुद्धा तशीच असतात की ज्यांचं मराठी फार छान आहे. आणि फॉर्च्युनेटली असं झालं होतं की जळगावला मी ज्या शाळेत होते, BGS हायस्कूल, तर आमचे मराठीचे शिक्षक फार छान होते. त्यांचं अक्षर फार सुंदर होतं. शेंडे सर नाव त्यांचं अक्षर फार सुंदर होतं, त्यांचं मराठी छान होतं. आणि त्यांचा भर ॲक्च्युली होता की फक्त पाठ्यपुस्तकातलं मराठी न शिकवता अजून आजूबाजूच्या गोष्टी सांगणं. म्हणजे महेश एलकुंचवार यांचं नाव वगैरे या सगळ्या गोष्टी तेव्हाच मी ऐकल्या होत्या, जरी मी खूप त्याच्यात अगदी शिरले नसेन, पण त्या ऐकल्या होत्या. आणि ॲक्च्युली असं व्हायचं काही काही वेळेस की पालकांचा भर असायचा की अरे नाही, सिलेबस कव्हर करा आणि त्यातलंच घ्या, हे काय करताय वगैरे. पण माझ्या घरी वातावरण असं असल्यामुळे की घरी आल्यावर जेव्हा मी सांगितलं की सरांनी हा काहीतरी प्रोजेक्ट दिलाय की नाटककारांचं आणि यांचं तुम्ही स्टडी करा, तर महेश एलकुंचवार यांचं ते म्हणतात कोण आहे ते, म्हणजे अरे अगं ते खूप चांगले आणि मोठे ते लेखक आहेत. आणि असं हे जेव्हा माझे आईवडील मला सांगतात तर आपोआप आपण त्या साहित्याकडे खेचले जातो. बरोबर आहे. सो असं सगळं पूरक वातावरण हे शाळेतही होतं, घरातही होतं. त्यामुळे खरं तर मराठी चांगलं असण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कम्फर्टेबल मला वाटतं ते फक्त पुण्यामुळे नाही, तर एक जळगावपासूनच ते एक हे झालेलं आहे. आणि तू सायकॉलॉजी विषय निवडलेलास. हो ना. म्हणून तुझा तो असा अभ्यास तू केलास की हा कसा आहे. मी म्हटलं ही सेल्फ एक्सप्रेशन, डाऊट, कॉन्फिडन्स. मग मला आता लक्षात आलं सायकॉलॉजी कसं काय निवडलंस. अगेन तेच की इंटरेस्टिंग वाटलं. ग्रॅज्युएशन करायचं होतं मला आर्ट्समध्ये, कारण मला सायमल्टेनियसली वेळ नाटकाला पण द्यायचा होता. पुण्यात होते तर मला असं पुण्यातलं असं सगळं शोषून घ्यायचं होतं, पुण्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी. आणि म्हणून मग मी आर्ट्स घेतलं. आणि मग इतर विषयांपेक्षा मला सायकॉलॉजी असं वाटलं की अगेन पूरक वाटलं मला आपल्या ॲक्टिंगच्या क्षेत्राशी, की याचा उपयोग मला इन जनरल आयुष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो, ते फक्त एक शिक्षणापुरतं राहणार नाही. म्हणून मग मी सायकॉलॉजी घेतलं. मग त्याच्यातच मी स्पेशलायझेशन केलं, ॲज इन नॉट मास्टर्स बट BA मी सायकॉलॉजीमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये आपल्या रानडे इन्स्टिट्यूटमधून, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट आहे, तिकडनं मी ते केलं. आणि मग पहिला ब्रेक कुठे मिळाला की तू पहिले मला वाटतं रेडिओ जॉकी RJ म्हणून काम नाही. सो रेडिओ जॉकी हे बऱ्यापैकी रिसेंट आहे. म्हणजे बिग बॉसच्या जस्ट आधी मी 9 महिन्यासाठी सिलेब होस्ट होते रेडिओ मिर्चीला. इट वॉज अ प्रॉपर जॉब. 8 ते 12चा माझा शो असायचा, मॉर्निंग शो असायचा. आणि रोज मी जायचे, सुट्टी एकही दिवस नसायची. तर तसा मी तो प्रॉपर एक त्यांना हवं होतं कुणीतरी, एक नोन व्यक्ती हवी होती, एक रेडिओ जॉकी म्हणून. एक्सपेरिमेंटल बेसिसवरच असणार आहे ते, काहीतरी त्यांना वेगळं ट्रायआउट करायचं असेल म्हणून त्यांनी रीच आउट केलं. आणि आय सेड येस, की म्हटलं छान वाटतंय, आय विल गेट टू बी मी, जे मला माझे विचार मांडता येतील, मला म्हणजे काही एक्सपेरिमेंट करता येतील बेसिकली गोष्टी, मला समाजाबद्दल काय वाटतं, नॉट अगदी सिरियस अँगल, फन वेनेच, पण काहीतरी आपण ओव्हरऑल जगामध्ये काय चाललंय ह्याच्याविषयी व्यक्त होऊ शकू, असं म्हणून मला तो प्लॅटफॉर्म छान वाटला. सो ते बऱ्यापैकी रिसेंट आहे. पण मास्टर्सला असताना ॲक्च्युली आम्हाला सेकंड सेमिस्टरला रेडिओ हा सब्जेक्ट होता. तेव्हा असं काही वाटलं नव्हतं की मी ॲक्च्युली नंतर RJच्या याच्यामध्ये जाईन किंवा असं हे होईल. सो कुठलं काय कधी ते कशाचा गोष्टीचा वापर होऊ शकतो हे खरंच नाही सांगता येत म्हणजे काहीच. सो तेव्हा मास्टर्स झालं आणि मग नंतर मी मुंबईत आले. मला मुंबई काहीच माहिती नव्हतं, ईस्ट वेस्ट काय असतं, कुठलं कुठे कोण कसं जातं, काय करतं, काहीच नाही. म्हणून मी सुरुवात केली TV9 न्यूज चॅनलला इंटर्न म्हणून, कारण जर्नलिझम झालेलं होतं. म्हटलं बघूया काय. पण तिथे मी हार्डली 6 महिने असेन आणि मग एकीकडे माझी खटपट सुरूच होती जरा ॲक्टिंगशी रिलेटेड, पण काही ग्रुप मिळत आहेत का. मग एक ग्रुप मिळाला, मग आम्ही थेस्पो कॉम्पिटिशनसाठी परफॉर्म केलं आणि तो हिंदी इंग्लिश अशा याचा तो ग्रुप होता, मराठी नव्हता. पण तो एक झाला, मग ओळखी झाल्या, मग कळलं की अच्छा मुंबईत ऑडिशन्स इथे चालतात, असं सगळं होत होतं. मी हिंदी याच्या पण ऑडिशन देत होते. पण मला मीनवाईल विचारलं अस्मिता सिरियलसाठी.
अच्छा. आणि मग अस्मिता सिरियलमध्ये मी एक छोटा ट्रॅक केला जो 6 महिने चालला. आणि अस्मिता सिरियलच्या सेटवरती एक दिवस प्रतिमा कुलकर्णी, ज्या अतिशय म्हणजे वेल नोन आणि सिनियर डिरेक्टर आहेत, तर डिरेक्टर ॲक्टर ज्या आहेत प्रतिमा कुलकर्णी, प्रतिमाताई, तर त्या सेटवरती आला. त्यांच्यासोबत श्रेयस तळपदे, श्रेयस सरांची बायको दीप्ती तळपदे, हे तिघंजण आणि असे ते आले होते सेटवरती. आणि मग ते म्हटलं हा प्रतिमाताई वगैरे असे सगळे आले, तर ते सेट बघायला आले होते. त्यांची रेकी सुरू होती. म्हटलं ओ अच्छा. आणि त्याच्यानंतर मला त्या सेम प्रोजेक्टसाठी कॉल आला आणि मग मी ऑडिशन दिली. मग काय 2-3 ऑडिशन्स झाल्या. प्रतिमाताईशी ॲक्च्युली भेट झाली. ती प्रत्येक ऑडिशनला पर्सनली तिथे होती. शर्वरी पाटणकर पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होती, ॲक्टर, आणि ती तेव्हा लिहित होती. तर आणि मी सिलेक्ट झाले आणि ती स्टार प्रवाहावरची ती माझी पहिली सिरियल होती, तुमचं आमचं सेम असतं नावाची. अरे वा. आणि श्रेयस तळपदे वॉज द प्रोड्युसर. ती सॉर्ट ऑफ त्याची स्टोरी होती, त्याची आणि दीप्ती तळपदेची, की त्यांची कशी भेट झाली, लव्ह स्टोरी त्यांची कशी होती, अशी ती होती. सो दॅट वॉज माय फर्स्ट. तुझा पहिला ऍक्टिंग डेब्यू तो होता ॲज अ लीड सिरियलमध्ये. हां. त्याच्या आधी काम केलं होतंच नाटकात किंवा कुठल्या? हो, म्हणजे मी पुण्याला असताना मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. मला त्याच्यासाठी एक रिकामी बाजू नावाचं एक नाटक आहे, जे एका ब्रेस्ट कॅन्सर सर्वायव्हर पेशंटवरती होतं. तर ते नाटक मी केलं होतं, ज्याच्यासाठी मला सिल्वर मेडल पण मिळालं होतं. सो मी पुण्यात राहून मी म्हटलं तसं की पुण्याची जी सांस्कृतिक बाजू आहे नाटकाशी रिलेटेड, त्याचा मला पुरेपूर अनुभव घ्यायचा होता. कारण समहाव जळगावमध्ये मी खूप या सगळ्या गोष्टींपासनं वंचित राहिले होतं, पण एका छोट्या शहराचे जे लिमिटेशन्स असतात ते मी अनुभवले होते. त्यामुळे पुण्यात येऊन मी अशी वखवखलेली होते की कधी मला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे जिथे कमी तिथे आम्ही या बेसिसवरती मी ग्रुप्सना जॉईन होत होते, अप्रोच होत होते. आणि जिथे मला परफॉर्म करायला मिळेल, बॅकस्टेज करायला मिळेल, चांगले मार्गदर्शक म्हणजे मग योगेश सोमण असतील, प्रदीप वैद्य यांचे वर्कशॉप अटेंड करणं असेल, ह्या सगळा मी अनुभव घेतला. आणि मग मला अजून खात्री वाटायला लागली की हो, आपल्याला जे आपलं पॅशन वाटतंय ते खरोखरीच आपलं पॅशन आहे आणि आपण करू शकणार आहोत आणि हेच आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. ही खात्री मला तेव्हा त्या ग्रूमिंग पिरियडमध्ये झाली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.